नमस्कार मित्रांनो, तर आज होती गोकुळाष्टमी आणि आजच्या दिवशी आमच्याकडे 3 स्पेशल पदार्थ बनवतात। पहिली म्हणजे शेगलाची भाजी। तर आईन पटापट शेगलाची भाजी साफ करून घेतल्यान आणि शेगलाची भाजी एक नंबर लागता। मग पटापट शेगलाची भाजी चिरून कढईत तेल टाकून बाकीचं सामान टाकून भाजी करून घेतल्यान। मित्रांनो, शेगलाची भाजी बनवू जास्त वेळ पण लागत नाही आणि ती भाजी एकदम टेस्टी लागता। मग 10-15 मिनिटात आपली शेगलाची भाजी तयार पण झाली। मग वेळ येईल काळ्या वाटाण्याच्या सांबाराची। काळ्या वाटाण्याचा सांबार माझा एकदम फेवरेट आहे। तर आईन पटापट सगळे वाटाणे उकडून घेतल्यान आणि काळ्या वाटाण्याचा सांबार बनवून घेतल्या। तर 15-20 मिनिटातच आपला काळ्या वाटाण्याचा सांबार एकदम रेडी पण झाला। मग आपलं तिसरं स्पेशल पदार्थ बनवची येईली, ती म्हणजे आंबोळ्या म्हणजेच पोळीयो। तर आईन पटापट चुलीवरती भिडा ठेवल्यान आणि पोळीचं पीठ बाहेर काढून मस्तपैकी ढवळून घेतल्यान। मग भिड्यावर तेल लावून मस्तपैकी पोळी काढून घेतल्यान। बघा कशी मस्त गोल बनवल्यान। मग आईन पटापट बाकीचे सगळे पोळी करून घेतल्यान आणि बघता बघता आमचे सगळे पोळी पण करून रेडी झाले। मग आम्ही श्रीकृष्णाची पूजा करून नैवेद्य दाखवून घेतलं। मग आईन माका पोळीयो, शेगलाची भाजी आणि काळ्या वाटाण्याचं सांबार वाढून घेतले। तर मित्रांनो, शेगलाची भाजी, काळ्या वाटाण्याचं सांबार आणि पोळीयो एक नंबर लागतात। तर तुमच्याकडे गोकुळाष्टमी काय स्पेशल होता नक्की कमेंट्स